कवी सुरेश कुमार लोंढे यांना विनंती करतो त्यांनी त्यांची रचना सादर करावी। कैफियत झाडांची हा कविता संग्रह प्रकाशित आहे। शिरंगण हा कथा संग्रह 30हून अधिक कथा दैनिकात वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रकाशित आहे। सगुणा नावाची कादंबरी आहे आणि मोडणी ते गुमान अशी दिंडी त्यांनी काढली होती। टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करू। सुरेश कुमार। नमस्कार। मी सुरेश कुमार लोंढे, मोडणी, जिल्हा सोलापूर। कवितेचं शीर्षक आहे ब्रह्मचारी। आता तुम्ही जरा ढिलं बसा आणि भरपूर हसा। कवितेचं शीर्षक आहे ब्रह्मचारी। पुरुष पुरुष घराघरातील टीव्ही, पुरुष घराघरातील टीव्ही, बायका रिमोट कंट्रोल। पुरुष घराघरातील टीव्ही, बायका रिमोट कंट्रोल। आम्ही उगाच करतो आहोत नवरा नावाचा रोल। आम्ही उगाच करतो आहोत नवरा नावाचा रोल। घराघरात संजीव कपूर खाना खजाना सांगत बसला। घराघरात संजीव कपूर खाना खजाना सांगत बसला आणि बायकोला माझ्यातील आचारी दिसला। हल्ली हल्ली टेस्पोर्ट पाहून ती मल्लेश्वरी झाली। हल्ली टेस्पोर्ट पाहून ती मल्लेश्वरी झाली। इकडे रामदेव बाबांचा योगा करून आमची आतडी गोळा झाली। पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा म्हणालो होतो किस देश में निकला होगा चांद। पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा म्हणालो होतो किस देश में निकला होगा चांद। पण चांद घरात आला नि माझा भुईनळा झाला। हल्ली संजीव कपूर टीव्ही साठी आणि मी माझ्या बायकोसाठी रांधतो आहे। हल्ली संजीव कपूर टीव्ही साठी आणि मी माझ्या बायकोसाठी रांधतो आहे। लग्न करून